नमस्कार. केसांमध्ये कोंडा, तुमच्याही मुलाच्या किंवा मुलीच्या केसांमध्ये अतिशय कोंडा आहे किंवा तुमच्या स्वतःच्या केसांमध्ये खूप जास्त कोंडा असेल तर हे सेशन आहे तुमच्यासाठी. यामध्ये मी काही घरगुती टिप्स आणि प्रोडक्ट्स या दोघंही गोष्टी सांगणार आहे. पहिले तर कोंडा का होतो? केसांना जास्त तेल लावल्याने केसांमध्ये कोंडा होतो. केसांना चुकीचा शॅम्पू वापरल्यामुळे केसांमध्ये कोंडा होतो. केस नियमित वेळेवर न धुतल्यामुळे केसांमध्ये कोंडा होत असतो. ठीक आहे. चुकीचा शॅम्पू हे पण एक खूप मोठं कारण आहे केसांमध्ये कोंडा होण्याचं. आणि अनुवंशिक हे पण एक कारण आहे. जर आईच्या केसांमध्ये, वडिलांच्या केसांमध्ये खूप कोंडा असेल तर तो मुलाच्या किंवा मुलीच्या केसांमध्ये होऊ शकतो. कोंडा होण्यावर उपाय काय आहे? जर तुमच्या केसांमध्ये खूप कोंडा झाला आहे, मुलाच्या म्हणा किंवा मुलीच्या म्हणा, कोणत्याही वयोगटासाठी कोरफड चालत असतं. कोरफड घ्यायचा, मिक्सरमधून वाटून घ्यायचं, अगदी त्याचा गर मिक्सरमध्ये वाटायचा छान, आणि एका मग्ग्यामध्ये तुमचा शॅम्पू घ्यायचा, त्याच्यामध्ये ते कोरफड टाकायचं, थोडंसं पाणी टाकायचं, मिक्स करायचं आणि त्याने केस धुवून काढायचे. शॅम्पूमध्ये कोरफडीचा वाटलेला गर टाकायचा. शक्य होईल तितकं तुम्ही घरचा कोरफड वापरण्याचा प्रयत्न करा, विकतचं कोरफड नाही. कोरफडीचं पान घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जो गर निघतो तो मिक्सरमध्ये टाकायचा, मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा, मग्ग्यात टाकायचा, त्याच्यात थोडा शॅम्पू टाकायचा, पाणी टाकायचं आणि त्याने केस छान धुवून काढायचे. शॅम्पू आणि ते कोरफडीचा गर लावल्यावर तुमच्या केसांना 2 ते 3 मिनटं तसाच तो फेस राहू द्यायचा आहे. मग हेअरवॉश करायचं आहे. तुमचे केस अप्रतिम असे छान मुलायम होतील आणि कोंडा रहित होतील. तुमच्या केसांमधला कोंडा वन वॉशमध्ये गेलेला राहील. पण ही क्रिया थांबवली की पुन्हा केसांमध्ये कोंडा चालू व्हायला लागतो. हे पण तितकंच खरं आहे. तर हे तुम्हाला कंटिन्युअसली करत राहायचं आहे. दुसरी गोष्ट, केसांना तेल थोडं लिमिटमध्ये लावा. आणि कुठलं तेल लावत आहात पहिले याचा अभ्यास करा. जर तुमच्या केसांमध्ये खूप कोंडा असेल तर तुम्ही बेबी ऑइलच वापरा. लहान मुलांना पण लहान मुलांचंच तेल वापरा आणि तुम्ही स्वतः पण लहान मुलांचंच तेल वापरा जर तुमच्या केसांमध्ये खूप कोंडा असेल. जॉन्सन्स बेबी झालं, हिमालया बेबी ऑइल झालं, द डर्माड्यू झालं, असे लहान मुलांचेच हेअर ऑइल तुम्ही केसांना लावा. मुलांना पण लहान मुलांचे लावा, कारण की ते अगदी लाईट असतात आणि त्याच्यामुळे तुमच्या केसांमध्ये कोंडा होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. शॅम्पू, तुमच्या केसांना कोंडा असेल तर शॅम्पू कोणता लावायचा नेहमी सांगत आली आणि आता पुन्हा तेच सांगणार आहे मी. मेडिकलमध्ये तुम्हाला सेल्सन नावाचा एक शॅम्पू मिळतो. तोच शॅम्पू आणा आणि त्याने तुम्ही तुमच्या केसांच्या मुळांना तो शॅम्पू लावायचा आहे आणि हेअर वॉश करायचा आहे. त्याने कोंडा लवकर कमी होतो. म्हणजे आठवड्यातून एक दिवस तुम्ही असं करा की तुमचा जो पण आवडीचा शॅम्पू आहे, जोही तुम्ही वापरत असाल, वॉटेवर, समजा पॅन्टीन झाला, ट्रेसमे झाला, जो तुम्ही वापरत आहात तो शॅम्पू घ्या. त्याच्यामध्ये कोरफडीचा गर टाका, पाणी टाका आणि त्याने केस धुवा. आणि आठवड्यातून एक दिवस, म्हणजे तुम्ही 2दा केस धुत आहात तर रविवारी तुम्ही हे करा आणि बुधवारच्या दिवशी तुम्ही केसांना सेल्सन शॅम्पू लावा. सेल्सन व्हाईट रंगाची अशी बॉटल असते आणि त्याच्यावर ग्रीन कलरनी सेल्सन लिहिलेला आहे. हा शॅम्पू कसा लावायचा? हा पाण्यात मिक्स नाही करायचा, डायरेक्ट शॅम्पू केसांच्या मुळांना लावायचा. थोडं एक घोट केसांवर पाणी टाकायचं आणि ते तिथे तसल्या तिथे चोळायचं. त्याचा थोडासा फेस होईल, तसंच राहू द्यायचं 5 मिनटं आणि मग हेअरवॉश करायचा. घरगुती उपायांमध्ये बरेच जण लिंबू सांगतात. केसांना लिंबू लावू नका. केसांना लिंबू लावणं अतिशय चुकीचं आहे. लिंबू हे ॲसिड आहे आणि ते तुम्ही केसांना लावलं तर तुमचे केस आणखीन डॅमेज होतील आणि पांढरे होण्याची शक्यता आहे. केस चांगले विंचरत चला. अगदी बारीक कंगवा घ्यायचा आणि त्याने केस विंचरायचे. तुमचा कोंडा लगेच त्याच्यात निघतो. केस एकदम बारीक कोंबचा कंगवा घ्या आणि त्याने केस विंचरा, केसांच्या अगदी मुळांना लागेल असा, आणि मग तुमच्या केसांमधला कोंडा हळूहळू त्याने निघणार. केस जितके चांगले विंचराल तितका तुमच्या केसांच्या कोंड्याची समस्या ही हळूहळू दूर होत जाणार आहे. अशाच सेशनसाठी माझ्या पेजला नक्की फॉलो करा. मी उद्या तुमच्यासाठी पुन्हा नवीन सेशन घेऊन येत आहे. ते म्हणजे केस दाट होण्यासाठी घरगुती टिप्स कुठल्या आहेत. बऱ्याच जणींचे केस पातळ झालेले आहेत. सेशन अटेंड करण्यासाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा. रोज दुपारी 3 वाजता फ्री लाईव्ह सेशन घेत असते. फ्री लाईव्ह सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा. थँक्यू.